तू मला जीवनाचा खरा मार्ग दाखवलास. तू मला योग्य आणि चुकांचा फरक दाखवलास. मला समजलंच नाही आपण कधी इतके जवळ आलो. वर्ष निघून गेली आणि आपण नकळत प्रेम करायला शिकलो, समजून घ्यायला शिकलो, मैत्री करायला शिकलो आणि प्रेम करायलाही शिकलो. आणि प्रेम हा शब्द आला तिथे दुःख असणारच, कारण जिथे दुःख असते तिथे वेदना असतेच. आणि वेदना तेव्हाच होतात जेव्हा प्रेम असते. तेव्हा वेदना आणि प्रेम हेच आयुष्य असते. बाकी सगळ्या भावना आणि ह्या दोन भावना अनुभवताना मधला वेळ समजा. आपण जो मार्ग निवडला आहे तो सगळ्या भावनांसहित जगणं तितकंच महत्त्वाचं असतं जितकं ध्येयापर्यंत पोचणं. त्यामुळं हे घडले असते तर ते घडले नसते, तसे झाले असते तर हे घडले नसते, तसे झाले असते तर तसे झाले असते, असले विचार करणे सोडा. कारण जे काही व्हायचं होतं ते झालं, जे काही करायचं होतं ते केलं आणि जे काही करायचं आहे आता ते पुढे करायचं आहे. जागे असताना काहीतरी चमत्कार होईल अशी स्वप्ने पाहू नका. ज्या व्यक्तीला, स्वप्नांना आपण मिळवू शकत नाही अशाची इच्छा करू नका. मग ते पहिले प्रेम असो की पहिले स्वप्न. कुणाचं पहिलं प्रेम, पहिलं स्वप्न कुठं पूर्ण असतं? प्रेमाचं पहिलं अक्षरच अपूर्ण असतं.